नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण एखादी वस्तू बनवल्यानंतर घरातले खूप आपलं कौतुक करतात। मग घरातल्यांनी कौतुक केल्यानं आपल्याला बरं तर वाटतंच, पण तेवढाच उत्साहसुद्धा येतो। मग आपण ठरवतो की आता परत अजून त्यांना काहीतरी करून घालायचं का? असं करत आपण नेहमी काहीतरी नवीन-नवीन करण्याचा प्रयत्न करतो। तसंच मी आज इथं ग्रेव्हीमधली अंड्याची भाजी बनवले। जबरदस्त टेस्टीला झाले। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही करून खाल्ल्याशिवाय राहणार नाही ही भाजी। एवढी जबरदस्त आणि साधी सोपी आहे। तर चला बघूयात। 8 ते 10 अंडी उकडायला ठेवलेत। आता मी इथे मसाला तयार करून घेते। 2 कांदे मी उभे चिरून टाकलेले आहेत। टोमॅटो पण उभं चिरून टाकले। 5-6 लसणाच्या पाकळ्यात, 1 लाल मिरची आहे आणि कोथिंबीरच्या कवळ्या काड्या मी इथं घेऊन यामध्ये टाकलेत। आता हे सगळं मसाले आपण तेलामध्ये नाही भाजणार, तर हे पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं आपण याला कव्हर करूया। 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही सगळे मसाले व्यवस्थित तिथे शिजलेले आहेत विदाऊट तेलाचे। तेलाचा आपण बिलकुल वापर केलेला नाही। आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ। त्यामध्ये टाकायचे 1 इंच आलं, 1 चमचा इथं मी तीळ घेतलेला आहे, भाजलेला आहे तीळ माझ्याकडे, ते मी इथं यूज करते। आता भाजलेलं खोबरंसुद्धा मी इथं वापरते, तर 2 चमचे फक्त इथं भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे। अर्धा चमचे लाल तिखट आहे आणि थोडंसं पाणी घालून मस्त याची ग्रेव्ही करून घेऊया आपण। बघितलं तुम्ही ग्रेव्हीमध्ये मी एक्स्ट्रा काही टाकले नाही, अगदी साधी सिंपल ग्रेव्ही आहे। हे पहा मस्त बारीक झालेली आहे। आता गॅसवरती पॅन ठेवून अगदी 2 चमचे यामध्ये तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून आपण यामध्ये अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया। त्या अगोदर आपण अंड्याला थोडंसं इथे चाकूच्या सहाय्याने ना छिद्र करूया, म्हणजे आतपर्यंत तो सगळा मसाला जाईल आणि तेवढंच टेस्टीसुद्धा लागेल। मी मसाल्यांमध्ये पाणी याकरता टाकलं कारण पाणी टाकल्यानंतर ते मसाले जळणार नाही आहेत आणि छान असं कोटिंग होईल अंड्यांना, म्हणून पाण्याचा वापर केला। तर मस्त इथं व्यवस्थित फ्राय करून घेऊया अंडी। अंडी आता छान अशी फ्राय झालेली आहेत। अंड्यांना आपण 2 ते 3 मिनिटं जास्तीत जास्त फ्राय केले, जास्त वेळ नाही आहे दिलेलं इथं। अगदी मंद आचेवर करायचं आहे। फुल गॅस केला तर ते अंडी तडकतात सुद्धा कधी-कधी, त्यामुळे कमी गॅसवरती करायचं। अंडी बाजूला ठेवली। आता सेम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतले, पण माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। अर्धा चमचा जिरे घातले। जो आपण ग्रेव्ही बनवलेली होती ती ग्रेव्ही यामध्ये टाकून घेऊया। तेलामध्ये आपल्याला ग्रेव्हीला मस्त शिजवून घ्यायचं आहे। छान असं पण गॅस कमीच ठेवायचा। मस्त ग्रेव्ही झालेली आहे, वाससुद्धा छान सुटली। आता अगदी थोडंसं मीठ घालूया, कारण अगोदर पण मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त मिठाचा वापर करू शकता। आमच्याकडे जास्त मीठ खात नाहीत, त्यामुळे मी अगदी थोडं घातलं। आता परत त्यामध्ये अर्धा चमचा हळद, काळं तिखट आहे हे घरातलं, ते मी पाऊण चमचा घातले, पाऊण चमचा जिरा पावडर, गरम मसाला पाऊण चमचा घालूया। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये। ग्रेव्ही आपली साधी सिंपल आहे आणि मसालेसुद्धा अगदी बेसिक आहेत। जबरदस्त ग्रेव्ही बनले बघा तुम्ही, दाटसर एकदम आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि चवसुद्धा तितकीच छान आहे। तुम्ही घरामध्ये बनवल्यानंतरच तुम्हाला कळेल, तेव्हा हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला बनवायची आहे। अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मी पाणी ओतून यामध्ये टाकले मसाल्यांमध्ये। आता छान असं त्याला शिजवून घेऊया। मसाले छान शिजलेले आहेत। आता त्यामध्ये आपण अंडी घालूया। बघा मस्त दिसतायत अंडी यामध्ये। जबरदस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि इतकी सुंदर टेस्ट झाली ना याची, मस्त झालेले आहेत। थोडं मिक्स करून घेऊ यामध्ये। या ठिकाणी तुम्ही पातळ भाजी बनवली तरी चालेल, जास्त लोक आहेत घरामध्ये किंवा पाहुणे येणार आहेत, तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता, थोडीशी पातळ ग्रेव्ही करू शकता। पण मला दाटसर हवी असेल तर तुम्ही दाटसर पण करू शकता। अगदी तितकीच 2-3 माणसं खायला आहेत तर। परत थोडंसं मी पाणी टाकून याला मिक्स केलेलं आहे। अंड्याच्या भाज्या जरा वेगवेगळ्या प्रकारे केल्या ना थोडंसं आपल्याला पण छान वाटतं, कारण तेच अंडा करी खाऊ शकत नाही। तर वरून आपण थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकूया। मस्त झालेली आहे अंडा ग्रेव्ही भाजी। कशी वाटली मला पण सांगा। तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।